हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाइज, आत्ता वाजता आहेत सकाळचे 4:30. मी 4:30ला उठले कारण माझी मॉर्निंग ड्युटी आहे. ड्युटीवर जायचं आहे त्यामुळे, कारण स्वयंपाक वगैरे बनवावं लागते, डब्बा घेऊन जावं लागते. कारण आता सध्या तुम्हाला तर माहीत आहे मी वेट लॉसवर जरा जास्तच फोकस केलं आहे आणि म्हणून डाईटवर आहे. तर प्रॉपर जेवण टायमिंगला बरोबर असायला पाहिजे, म्हणून आता लवकर उठले, डब्बा वगैरे बनवते. कारण जर डब्बा घेऊन नाही गेली तर मग जेवणाचा टायमिंग चुकून जाणार, म्हणून मग आता डब्बा वगैरे घेऊन जायसाठी उठले. आताच बनवते स्वयंपाक. मला आठवण नव्हती ब्लॉग शूट करायची, बट अचानक आठवण आली. म्हणजे आता भाजी बनवते, फुलगोबी बटाट्याची भाजी बनवते. चॉप वगैरे केली, बघू शकता तुम्ही, ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, आलू बटाटा चॉप केले, कांदा मिरची पण, आणि आता टमाटर चॉप करायचं आहे. तेवढ्यात मला आठवलं की अरे यार आपल्याला ब्लॉग बनवायचं आहे. गॅसवर पतेलं ठेवली होती पण तेवढ्यात लक्षात आलं ब्लॉग बनवायचे, म्हणून ब्लॉग बनवते. चला आता मी भाजी वगैरे बनवून घेते आणि बाकीचं दाखवते तुम्हाला समोर नंतर. गाईज, बघू शकता तुम्ही, भाजीला फोडणी दिली आहे, म्हणजेच तडका दिला आहे भाजीला. भाजी आता शिजते. हे बघा इथे दिसतच असणार. चला आता आपण त्याच्यावर झाकून घेऊ, म्हणजे वाफेनं लवकर शिजणार, कारण आपल्याकडे तेवढा टाईम नाही आहे. आणि तोपर्यंत भाजी शिजेपर्यंत मी पीठ मळून घेते, बघू शकता तुम्ही. आणि पीठ मळल्याच्या नंतर पण मला भरपूर काम आहेत, दाखवते मी तुम्हाला. हे बघा इकडे भाजी शिजत आहे आणि इथे मी पीठ मळायसाठी पीठ काढून ठेवले. आणि त्यानंतर सेकंड काम आहे, एवढे भांडे पडलेत, ते भांडे वॉश करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर अजून नाश्त्याला पण काही बनवायचे. एवढे सांबरे तुम्ही तर बघितलंच की एवढे सारे काम आहेत. पोळ्या बनवायच्या आहेत, भांडे वॉश करायचे आहेत, रूममध्ये अजून पण काय आवरायचं आहे. झोपलेलं अत्रण वगैरे काढलेलं नाही, ते जशाच्या तसं आहे. आणि काय ते आपलं, एवढ्या सकाळी तर मी जेवण करणार नाही, तर मला नाश्त्यासाठी पण काहीतरी बनवावं लागेल. म्हणून मग आता खूप काम आहे, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, आतरण पण तसंच आहे, मी आतरण पण नाही काढली. आता पहिलं विचार केला, पहिलं स्वयंपाक बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आतरण वगैरे काढून घेऊ, सगळं आवरू. चला आता अगोदर पीठ मळून घेते. तुम्हाला सांगितलेच आहेत कामं सर्व. पीठ मळून घेते, लगेच मग भांडे वॉश करते. भांडे वॉश केल्याच्या नंतर पोळ्या टाकून घेते, कारण तोपर्यंत आपली भाजी पण शिजून जाते. चला आता दाखवते बाकीचं नंतर, भाजी वगैरे शिजल्याच्या नंतर. गाईज, ऑलमोस्ट आपला स्वयंपाक झालेला आहे. दाखवते मी तुम्हाला काय काय झालं आहे. आणि आता काही गोष्टी करताना मी शूट करू शकले नाही, कारण घाई होत होती. ड्युटीवर जायची टाईम झाला आहे, 5:30 वाजलेत आणि मला 6 वाजता निघायचे ड्युटीसाठी. तर त्यामुळे मी काही शूट करू शकले नाही, कारण शूट करत बसले असते तर मग स्वयंपाकाला वेळ झाला असता. आता मी दाखवते काय काय बनवलं आहे. आता एखादी वस्तू बनवायची आहे, ती मी लवकरच बनवून घेईन. पहिलं स्वतःच आवडते. हे बघा, पोळ्या पण बनवली. दोघी पुरता स्वयंपाक बनवला आहे, कारण मला एकटीलाच नाही, दोघीला. आणि पोळ्या बनवत बनवत सलाद पण कट केली. भाजी पण आपली झालेली आहे, भाजी शिजली. इकडे राईस ठेवले मी. राईस शिजेपर्यंत मी माझं स्वतःच आवडते. आणि त्याच्यानंतर नाश्त्यासाठी बनवायची आहे साबुदाणा खिचडी. कारण कसं आहे माहीत आहे, मी राईस तर खात नाही, कारण मी वेट लॉस करत आहे, त्यामुळे मी राईस पूर्णपणे बंद केले. फक्त 2 पोळी आणि थोडासा भात, म्हणजे थोडीशी भाजी आणि सलाद घेते. आणि नाश्त्यामध्ये काहीतरी असं साबुदाणा खिचडी म्हणा किंवा इतर ओट्स वगैरे. तुम्ही म्हणाल की तू तर राईस खात नाही, वेट लॉस करते, मग राईस काट मांडलाय. राईस मी त्या ताईसाठी मांडले, कारण ती नाईट ड्युटीला जाऊन आहे आणि त्यामुळेच दोघीचा स्वयंपाक बनवले, माझा पण आणि तिचा पण. कारण आता नाईट ड्युटीवरून ती थकून येणार, त्यामुळे जाऊ दे म्हणलं. आता मी बनवतच होते स्वयंपाक, तर मग दोघीच्या नावच्या, तिच्या नावच्या एक्स्ट्राच्या 2 पोळ्या आणि माझ्या नावच्या पोळ्या आणि थोडासा भात मांडलाय तिला, कारण मी तर भात खात नाही. लगेच मग पोळ्या बनवताच एकासोबत 2 कामं आवरून घेतले, सलाद पण कट केलाय. चला आता आपली बाकी राहिले साबुदाणा खिचडी नाश्त्यासाठी, कारण एवढ्या लवकर मी ड्युटीवर जेवण करत नाही. 8 वाजता मला नाश्ता लागतोय, त्याच्यानंतरच 12 वाजता, 12-12:30ला मी जेवण करणार, म्हणून साबुदाण्याची खिचडी बनवते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे साबुदाण्याची खिचडी माझी किती फेवरेट आहे. मला रोज जरी नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी दिली तरी पण मला काहीच वाटत नाही, मी खुशी खाते.
कारण मला खूप जास्त साबुदाणा खिचडी आवडते. चला आता मी स्वतःच आवरते, तयारी वगैरे करते, आंघोळ वगैरे करते. तोपर्यंत भात पण आपला शिजून जातोय. त्याच्यानंतर मग गरम गरम खिचडी बनवते. चला जाऊया, बाकीचं दाखवते मी स्वतःचं आवरल्याच्या नंतर. चला तर मग जाताना पण दाखवते. गाईज आवरलंय माझं, बघू शकता. केस वगैरे बनवले आणि तोपर्यंत आपला भात पण शिजलेला आहे बघा. आता आपण करूया आपली नाश्त्याची तयारी. मी आलू वगैरे चॉप करून ठेवले, मिरची पण चॉप केली, लसूण पण काढलेला आहे. आता फक्त मला तडका द्यायचा आहे खिचडीला. खिचडीला तडका देऊ, मग लगेच मी वर्दी वगैरे चेंज करते. कारण आता फक्त हेअरस्टाईल वगैरे बनवली, म्हणजे आंघोळ वगैरे केली, स्वतःच आवरले. आता फक्त वर्दी लावायची बाकी आहे. म्हणलं सर्वात अगोदर खिचडी बनवून घ्यावून त्यानंतर, कारण कसं आहे तेल वगैरे उडलं तर बिनफालतू वर्दी खराब होते वेळेवर. मग आता मी कुठे शोधत बसणार आहे, म्हणून म्हणलं आता जी दुसरी आहे तर ती धुतली नाही आहे, म्हणून आता आधी खिचडी बनवते म्हणलं, त्याच्यानंतर मग वर्दी वगैरे लावते. चला तर मग आता खिचडी बनवूया. खिचडी झाल्याच्या नंतर आपण डब्बा पॅक करू, त्याच्यानंतर वर्दी लावून जाऊ ड्युटीवर. मी दाखवते तुम्हाला डब्बा पॅक करताना. चला आता पहिले खिचडी बनवते, कारण बनवताना मी शूट नाही करू शकत. कसं एकटीच आहे, ड्रायपॉड आहे, पण आता ते लावत बसा हे ते करा, मग त्रास होते, म्हणजे टाईम वेस्ट होते. त्याच्यामुळे पटकन खिचडी बनवते. चला गाईज झाली आहे आपली खिचडी, बघू शकता. आणि डब्बा पण मी म्हणजे खिचडी बनवेपर्यंत, खिचडी शिजेपर्यंत डब्बा पण पॅक केला आहे. 1-2 पोळ्या, भाजी आणि एका डब्यामध्ये सॅलड ठेवले. आता खिचडी टाकते एका डब्यामध्ये. चला मग आता खिचडी टाकूया. बघू शकता तुम्ही, हे बघा 2 पोळ्या, थोडीशी भाजी आणि सलाद. आता यावाल्या डब्यामध्ये खिचडी टाकते मी थोडीशी. गाईज खिचडी थोडीशी जळालेली आहे, कारण आमचं हे जे गॅस आहे ना ते इलेक्ट्रॉनिकचं आहे, त्याच्यामुळे तिथे लवकरच जळून जाते. काही पण करायला गेलं ना लवकरच जळते. बट असं आता काय करणार आहे. तुम्ही म्हणाले एवढी का केली, ताईसाठी पण करून ठेवले, कारण दोघीचं आहे. मला होते एवढीच, कारण सध्या आपण डाएटवर आहे. चला आता डब्बा पॅक करू आणि जाऊया. मग मी पण वर्दी वगैरे चेंज करते, कारण उशीर होतोय. आता टाईम पण झाला आहे, 6 वाजलेत. चला गाईज मी तयारी करते, मग भेटू तयारी झाल्यावर. गाईज फायनली झाले माझी तयारी. आता जाते ड्युटीला, कारण टाईम पण झाला आहे. या ब्लॉगच्या चक्करमध्ये टाईम कधी निघून गेला काही पत्ताच लागला नाही. 6:30 वाजलेत. आता निघते. आता बॅगमध्ये डब्बा ठेवते, कारण डब्बा भरून झाला पण बॅगमध्ये ठेवले नव्हते, कारण माझं थोडंसं आवरायचं होतं, वर्दी वगैरे लावायची होती. चला मी दाखवते, डब्बा ठेवते. पाणी बॉटल, आता लंच बॅगमध्ये डब्बा ठेवते. या डब्याचं पण चला गाईज झाला आहे आपला डब्बा. आता मी जाते ड्युटीवर. चला गाईज चालले ड्युटीवर, कारण खूप जास्त उशीर झाला आहे. आता घाईघाईमध्ये चालले. आणि आता जाता जाता घेते मी दही, कारण साबुदाणा खिचडी नाश्त्यामध्ये म्हटल्यावर दह्याची गरज आहे. तर जाता जाता दही घेते. तिथे तर मी काही शूट करू शकणार नाही, कारण ऑलरेडी मला लेट झालं आहे. आणि ही लंच बॅग, मोबाईल, शूटिंग एवढं सारं दुकानामध्ये मला पॉसिबल नाही आहे, कारण ऑलरेडी मला खूप जास्त उशीर झाला आहे. चला तर मग जाऊया ड्युटीवर आणि भेटूया आता 3च्या नंतर डायरेक्ट. तुम्हाला तर सांगितलंच आहे की मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून, त्यामुळे भेटू 3च्या नंतर. महागलचं थोडं इग्नोर करा, कारण आता सध्या मॉर्निंग आहे, तर सर्व कचरा रोडवरच टाकलेला आहे. जेव्हा कचरेवाली गाडी येणार तेव्हा ते उचलून घेऊन जाणार. पण सिरियसली गाईज आपल्या जनतेला समजत नाही, आपण जिथे राहतोय तिथेच त्यांनी घाण करून ठेवतात. बट असं आता कोणाकोणाला तरी समजावून सांगणार आहे. चला मग जाते मी ड्युटीवर. भेटूया 3 वाजता.